आता यानंतर आपण समजून घेऊया टाइप्स ऑफ रिसीट. आता पहिले आहेत कॅपिटल रिसीट. आणि त्यानंतर आहे रेव्हेन्यू रिसीट. आता कॅपिटल रिसीट म्हणजे काय की नॉन रिकरिंग रिसीट. रिकरिंग रिसीट म्हणजे काय, तुम्हाला काय वारंवार त्या रक्कम मिळत नाही. उदाहरणार्थ सबस्क्रिप्शन घ्या, डोनेशन घ्या. या रकमा ज्या आहेत एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला वारंवार मिळत नाहीत, म्हणजे ती वार्षिक स्वरूपात मिळते. मग अशा स्वरूपात जे वर्गणी मिळते, सबस्क्रिप्शन मिळतं, डोनेशन मिळतं, त्याला म्हणतात नॉन रिकरिंग रिसीट्स. आणि रिकरिंग रिसीट्स म्हणजे काय की तुम्हाला त्या रिसीट्स या वारंवार मिळतात. आता वारंवार मिळतात म्हणजे काय, तुम्ही एखादं हॉल भाड्याने दिलेला आहे किंवा दुसरं काही इंटरेस्ट असेल ते तुम्हाला रिसीट होतं, त्याला म्हणतात रेव्हेन्यू रिसीट. म्हणजे हे झाले त्याचे प्रकार. आता ह्या रेव्हेन्यू रिसीट्समध्ये काय, ह्या जे आपला कॅपिटल रिसीट जे आहेत त्या ह्या येतात कशाने, उदाहरणार्थ सेल्स प्रोसीड्स ऑफ द फिक्स्ड ॲसेट, म्हणजे फिक्स्ड ॲसेट विकल्याने. कॅपिटल रिसीट आर ॲडेड टू द कॅपिटल फंड अँड सेपरेटली शोन लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट. अशा स्वरूपाच्या तुम्हाला ज्या कॅपिटल रिसीट मिळतात त्या तुम्हाला कॅपिटल फंडामध्ये ॲड कराव्या लागतात आणि त्या स्वतंत्ररित्या दाखवायला लागतात. हे आपण उदाहरणाच्या वेळेला पाहू कसं दाखवायचं ते. त्याच्यानंतर रेव्हेन्यू रिसिप्ट. रेव्हेन्यू रिसिप्टमध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं तो क्लास. आता रिसिप्टचे दोन प्रकार झाले. कोणते रिसिप्टचे दोन प्रकार, रिसिप्ट. आता पहिला झाला रेव्हेन्यू. रेव्हेन्यू म्हणजे काय, नॉन रेकरिंग. आणि दुसरा झाला भांडवली, म्हणजे काय, कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय, नॉन रेकरिंग. आणि रेव्हेन्यू म्हणजे काय, रिकरिंग. आता रेव्हेन्यू रिसीट जे असतात त्या कुठं जातात, त्या जातात इन्कम अँड एक्सपेंडिचरला. इन्कम अँड एक्सपेंडिचर. आणि कॅपिटल रिसीट या जातात बॅलन्स शीटला. आता त्याचप्रमाणे आपण हे पाहणार आहोत की ऑल इन्कम आर नॉट द रेव्हेन्यू. ऑल इन्कम आर नॉट द इन्कम म्हणजे रेव्हेन्यू इन्कम, बट इट मे बी सम ऑफ द पार्ट मे बी द कॅपिटल इन्कम. आता टाइप्स ऑफ पेमेंट पाहूया आपण. टाइप्स ऑफ पेमेंट काय, आता याच्यामध्ये पहिलं आहे ते आहे कॅपिटल एक्सपेंडिचर.
आता हे जे आहे हे कॅपिटल एक्सपेंडिचर काय असतं, हे लॉंग पिरियड करता असतं, फॉर लॉंग पिरियड करतो. आता लॉंग पिरियड करता कॅपिटल एक्सपेंडिचर काय, परचेस ऑफ लँड, परचेस ऑफ प्लांट अँड मशिनरी, परचेस ऑफ फर्निचर. आता हे कॅपिटल एक्सपेंडिचर झालं. त्याच्यानंतर दुसरं येतं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. टाईप्स ऑफ पेमेंटमधलं आपण घेतो इथे. हे झालं दुसरं एक्सपेंडिचर, ते झालं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हे किती कालावधी करता असतं, हे असतं शॉर्ट पिरियड. आता शॉर्ट पिरियड म्हणजे काय, साधारणतः 1 वर्षाच्या कालावधीतलं. आता ह्या रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये काय येतं, इथं येतं सॅलरीज, टॅक्सेस, इन्शुरन्स. आणि कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये येतं परचेस ऑफ लँड, बिल्डिंग, मशिनरी. आता हे झालं. तर कॅपिटल एक्सपेंडिचर काय आहे, हे नॉन रिकरिंग नॅचरचं एक्सपेंडिचर आहे. त्याचे फायदे जे आहेत हे दीर्घकालाकरता असतात. आणि हे जे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे हे इन्कम रिसीट अँड पेमेंटच्या आपलं हे जे आहेत हे ॲसेट साईडच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवले जातात. आणि याचे बॅलन्सेस हे पुढच्या वर्षात कॅरी फॉरवर्ड होतात. आता रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे काय, तर नॉन रिकरिंग रिसिप्ट, दे आर फॉर द शॉर्ट पिरियड. आणि त्यामुळे त्याचा फायदा हा त्या वर्षभराच्या कालावधीतच होतो. आणि आता तिसरा प्रकार एक्सपेंडिचरचा, तर तो आहे डिफर्ड एक्सपेंडिचर. आता डिफर्ड एक्सपेंडिचर म्हणजे काय, की आपला डिफर्ड रेव्हेन्यू आता डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हा जो आहे हा ॲक्च्युअली रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. आणि सच एक्सपेंडिचर इनकर्ड फॉर रिसिविंग बेनिफिट्स फॉर मोर दॅन 1 year. म्हणजे डिफर्ड एक्सपेंडिचर जो आहे किंवा डिफर्ड रेव्हेन्यू जो आहे, जो त्याला डिफर्ड एक्सपेंडिचर पण म्हणतात, तर तो अनेक वर्षाकरता होतो. उदाहरणार्थ ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, ते समजा 30,000 असतील आणि त्याच्यात म्हटलं असेल करंट इयरचं हे 10,000 आहे, उरलेलं पुढच्या वर्षाचे 2 वर्षाचे, तर ते जे आहे तर ते 10,000 हे करंट इयरमध्ये दाखवतात. इट शुड बी डेबिटेड टू द इन्कम अँड एक्सपेंडिचर ॲज ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस. आणि 2/3 amount, that is ₹20,000 expenditure should be shown on the asset side of the
बॅलन्स शीट. आता हे झालं तुमचं याचं विश्लेषण. परत एकदा पाहूया. टोटल रिसिप्ट म्हणजे रेव्हेन्यू ह्या इन्कम एक्सपेंडिचर क्रेडिट साईडला दाखवायच्या आणि टोटल रिसिप्ट ऑफ द कॅपिटल ह्या लायबिलिटी साईडच्या बॅलन्स शीटला दाखवायच्या. तसंच टोटल पेमेंट्स, रेव्हेन्यू पेमेंट्स हे तुम्ही डेबिट साईड ऑफ द इन्कम अँड एक्सपेंडिचरला दाखवायच्या आणि कॅपिटल एक्सपेंडिचर ह्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवायचं. अशा रीतीनं आपण रिसीट अँड पेमेंट्सच्या काही महत्त्वाच्या मुद्द्याची माहिती करून घेतलेली आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा.